पाठ 11. गोवा एक पर्यटन स्थळ. गोवा हे भारतातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. या स्वतंत्र राज्याला असंख्य लहान मोठे नैसर्गिक समुद्रकिनारे लाभले आहेत. दूरवर पसरलेला समुद्र, चर्च, मंदिरे, अनेक ऐतिहासिक वास्तू, तिथली खाद्यसंस्कृती व परंपरा इत्यादी गोष्टी गोव्यात गेल्यावर पाहायला मिळतात. पोर्तुगीजांचे गोव्यात अनेक वर्ष वास्तव्य असल्याने पोर्तुगीज संस्कृतीचा विशेष पगडा येथे दिसून येतो. त्यामुळे ख्रिसमस व नववर्षाचा जल्लोष साजरा करायला पर्यटक येथे येतात. या गोष्टींबरोबरच काही पारंपरिक सण व उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरे केले जातात. सांस्कृतिक एकात्मता आणि सामाजिक ऐक्य या मूल्यांची सांगड घालणारे भारताचे गोवा हे राज्य आहे. कोकणी व मराठी ह्या प्रमुख भाषा असून शेती व मासेमारी हे गोव्यातील प्रमुख उद्योग व्यवसाय आहेत. येथे प्रामुख्याने तांदूळ व कडधान्य पिकवले जातात. तसेच काजू, नारळ आणि सुपारी यांचाही मोठ्या प्रमाणावर व्यापार होतो. गोव्याचा भारतातील 25वे राज्य म्हणून समावेश करण्यात आला. 30 मे 1987 रोजी गोव्याला घटक राज्य म्हणून दर्जा प्राप्त झाला. गोव्यातील सण शिगमोत्सव. हा सण म्हणजे रंगाचा सण. हिवाळ्याला निरोप देण्यासाठी आणि वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. हा सण गोव्याचा लोकप्रिय सण आहे. या दिवशी लोक एकमेकांवर रंग आणि पाणी फेकतात. या दिवशी लोक पारंपरिक नृत्य व संगीत याचे आयोजन करतात. ख्रिसमस. नाताळच्या दिवशी गोव्यातील चर्च आणि घरे रोषणाईने सजविली जातात. या दिवशी चर्चमध्ये जातात. रात्री उशिरापर्यंत मुले ख्रिसमसची गाणी गातात. ख्रिसमस साजरा करण्यासाठी देश विदेशातून पर्यटक येतात. गोवा कार्निव्हल. हा सण गोव्यातील लोकांचा लोकप्रिय सण आहे. गोव्याची राजधानी पणजी येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या सणाच्या दिवशी लोक रात्रभर आनंदोत्सव साजरा करतात. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी काळ्या लाल नृत्याने हा उत्सव साजरा केला जातो. गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थीच्या दिवशी गोव्यातील लोक गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. गणपतीची मूर्ती बनवून सजविली जाते. सर्वजण मिळून गणपतीची आरती करतात आणि एकमेकांना भेटतात. गोव्यात गणेश चतुर्थीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गोव्यातील पर्यटन स्थळे. दूधसागर धबधबा. हा भारतातील 4थ्या क्रमांकाचा सर्वात उंच धबधबा आहे. हा धबधबा गोव्याच्या मांडोवी नदीवर वसलेला आहे. दूधसागर धबधबा हा त्याच्या आकर्षण पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. बागा बीच. बागा बीच गोव्यातील लोकप्रिय समुद्र किनाऱ्यापैकी एक आहे. हे ठिकाण भेट देण्यासाठी खूप चांगले आहे. हा बीच उत्तर गोव्यात आहे. या बीचवर स्वादिष्ट सी फूड खाण्यासाठी उपलब्ध आहे. तसेच वॉटर स्कूटर, बोट राईड, पॅरासेलिंग, डॉल्फिन क्रूझचाही आनंद पर्यटकांना घेता येतो. पालोलेम बीच. हा समुद्रकिनारा दक्षिण गोव्यात आहे. या बीचच्या किनाऱ्यावर लाकडी झोपड्या आहेत. बोट राईड हे या बीचचे आकर्षणाचे केंद्र आहे. स्कुबा डायव्हिंगसाठी हा बीच चांगला आहे. कॅलगट बीच. हा देखील गोव्यातील सर्वात मोठा समुद्रकिनारा आहे. या समुद्रकिनाऱ्याला किनाऱ्यांची राणी असे म्हणतात. पणजीपासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात येथे खूप गर्दी असते. प्राचीन साहित्यात गोव्याला गोमंचाला, गोपकपट्टण, गोपाकापट्टम, गोपकापुरी, गोवापुरी, गोवेम आणि गोमंतक अशा अनेक नावांनी ओळखले जाते.